गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना फुलकीचा फुल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 तर सुखाची श्रावणी किना चरावळी बहा गुंतण्या थोर फिरुनी आज वेळाची बहा. रसिका हो नमस्कार. गुढीपाडवा अर्थात नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, आपल्या नववर्षाचा पहिला दिवस, पहिली पहाट आणि घरोघरी मांगल्य आणि विजयाचं प्रतीक असलेली गुढी उभारून जल्लोषात आपण हा दिवस साजरा करतोच, तसाच तो आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातूनही इथे साजरा करत असतो. आपला आजचा हा विशेष कार्यक्रम खास आहे कारण अतिशय सुरेल गळ्याची आणि तितकीच सुंदर अशी गायिका आज आपल्यासोबत आहे. आपण तिला सुरांची अप्सरा म्हणूया ना. गेली जवळपास 25-26 वर्ष आपण तिला गायिका, परीक्षक म्हणून ओळखतोय. आणि आता तर ऋतू वसंत आज रंगला असं म्हणत तिचं पडद्यावर सुद्धा दर्शन झालेलं आहेच की. मला वाटतं आपल्या लक्षात आलंय बेला शेंडे ना, कारण तिच्या स्वरानंच आपल्या कार्यक्रमाची, आजच्या या पाडवा विशेष कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तेव्हा रसिका हो, आज आपल्या या पाडवा विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधतोय सुप्रसिद्ध अष्टपैलू गायिका बेला शेंडे यांच्याशी. नमस्कार बेला. नमस्कार माधुरी. रसिक प्रेक्षकांना पण नमस्कार आणि पाडव्याच्या उदंड शुभेच्छा आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना हे वर्ष आनंदाचं जावं, भरभराटीचं जावं आणि संगीतमय जावं. तुझे आधी मी सुरुवातीला आभार मानते कारण आज तू आमच्या कार्यक्रमात बोलण्यासाठी तयार झालीस. त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार. अरे थँक्यू सो मच. बरं, आत्ताच मी सांगितलं की आम्ही तुला आत्ता पडद्यावर पाहिलंय की ऋतू वसंत आज रंगला संगीत मानापन या चित्रपटामध्ये, आणि तो आमच्यासाठी सुखद धक्का होता, खरं सांगते. याच्या आधी आणखी एकदा तू असाच धक्का दिला होतास, तो म्हणजे नटरंगमध्ये लावणी गाऊन. अर्थात याच्या आधी तू गाणी गात होतीस, पण त्यापेक्षा हे सगळं वेगळं होतं नाही का. बरोबर. पण मानापमान चित्रपटात तू दिसलीस, हे कसं काय जमून आलं ग? काय झालं की मानापमान चित्रपटामध्ये हे गाणं रेकॉर्ड करायचं हे ठरलं होतं, सुबोधचं माझं. आणि त्यावेळेला आम्ही असंच एकदा गप्पा मारत असताना तो म्हणला की पहिला हे गाणं आपल्याला लवकरात लवकर रेकॉर्ड करायचंय कारण ते शूट पण करायचंय आपल्याला वगैरे वगैरे, आणि तू असणार आहेस शूटमध्ये. तर मी ते वाक्य फार कॅज्युअली घेतलं की कदाचित तो मला शूट बघायला बोलवतोय. तर मी म्हणलं हो हो नक्की नक्की, मी शूटला नक्की येणार वगैरे वगैरे. तो म्हणला की नाही नाही, शूटला ये म्हणजे तू त्या गाण्यात असणार आहेस. तर मलाच तो धक्का होता. म्हणलं म्हणजे तो नक्की सगळं मी नंतर तुला सांगतो, पण तू आणि शंकरजी मला दोघंही या गाण्यात हव्यात. आणि आम्ही गाणं रेकॉर्ड केलं तरी ते सगळं मी खूप कॅज्युअली घेत होते की हा नुसतं चेष्टा करतोय, बोलतोय. पण कॉस्ट्युम दिले होते का तेव्हा तुला? नाही 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 नाही, काहीच नाही काहीच नाही. बर. आणि मग आम्ही गाणं रेकॉर्ड केलं आणि गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांनी त्या आसपास मला सांगितलं की पटापटा रेकॉर्ड करा या तारखेला, कारण का या दिवशी आपण वाईला शूट करतोय आणि तुला कॉस्ट्युम आणि डान्स रिहर्सल साठी वगैरे फोन येतील. तेव्हा मात्र मला म्हणलं की बापरे, डान्स रिहर्सल वगैरे हा काय बोलतोय, म्हणजे खरंच आहे की काय. आणि मग मी म्हणलं की मी त्याला काहीच प्रश्न नाही विचारला, तो इतका चांगला मित्र आहे माझा एकतर. आणि त्यांनी काहीतरी कुठल्या तरी विजननी हा विचार केला आणि त्याला म्हणलं की हे खरं आहे ना नक्की. तर तो म्हणला की हो हो हो, तू असणार आहेस आणि तुम्ही दोघं त्या गाण्याचा भाग असणार आहात, यू विल बी अ कॅमिओ इन द सॉन्ग. आणि तर मी म्हणलं तू जे म्हणशील ते. त्याला मी फक्त मम केलं आणि माझ्यासाठी पण ते छान सरप्राईज होतं. आणि ते इतकं सुंदररित्या सगळं गुंफलं गेलंय गाण्यामध्ये की आम्ही कशा प्रकारे त्याच्यात दिसायचंय किंवा कशा प्रकारे त्याच्यावर आमचा वावर असणार आहे, आम्ही काय करायचं आहे. इनफॅक्ट डान्स रिहर्सल वगैरे काही झाल्याच नाहीत, आम्ही डिरेक्टली तिकडेच जे काय करायचं ते केलं. आणि आम्ही इतकं आनंद घेत ते काम केलं ना की आय थिंक तो आनंद आमच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण युनिटचा आनंद त्या गाण्यामध्ये दिसतोय. कारण का ते गाणं पण रिलीज झाल्या मिलियन्सला गेलं, हिट झालं. आणि आय थिंक खूपच
अप्रतिम अनुभव होता त्या गाण्याचा. याच्या आधी पण मी काम केलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये, हा. पण फिल्मसाठी मी पहिल्यांदाच कॅमिओ केला आणि आय थिंक दॅट वॉज व्हेरी स्पेशल. आजीचा गाण्याचा वारसा तुम्ही दोघी बहिणी पुढे चालवताय, तू काय सावनी काय, पण आता अभिनयाचा वारसा सुद्धा पुढे नेणार का? तू छान गातेसच, पण तितकीच सुंदर दिसतेस. पण साधेपणातलं सौंदर्य आहे ग हे, खरं सांगते. मग तुला याच्या आधी सुद्धा अनेकांनी चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं असेलच, मला खात्री आहे. पण हो. आता याच्यानंतर जर कोणी विचारलं तर काय करशील? मी खरं सांगू का, इतके वर्ष गाण्यातच इतकं काम चालू होतं की मी काय म्हणतात त्याला, मला कुठली गोष्ट हाफ हार्टेड करायला आवडत नाही. हा. म्हणजे ती आता एक कुठली तरी ऑफर आली आहे, करून टाका. हम्म. मला वाटतं कुठलंही काम करण्यासाठी एक योग्य वेळ, ती मानसिकता, ते स्थैर्य, हे सगळंच असणं फार गरजेचं आहे. तर गाणं हेच माझा श्वास असल्यामुळे इतके वर्ष मी, ऑफर्स येत होत्या डेफिनेटली, पण मी कधी त्याचा विचार नाही केला, कारण का हेक्टिक होतात शेड्यूल्स खूप. आणि मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठल्या तरी एका गोष्टीवरच लागू शकतं. तर पण ऑफर्स येत होत्या, मी केलं नाही. अल्बम्स मध्ये, माझ्या म्युझिक व्हिडिओ मध्ये मी नक्कीच केलं. पण आणि ह्याच्यात सुद्धा मला शूटिंगच्या वेळेला अजिबात टेन्शन नव्हतं, कारण गाणं ऑलरेडी रेकॉर्ड झालेलं होतं. त्यामुळे तो एक आय वॉज इन ऍट पीस. पण यापुढे सुद्धा असं काही खूप छान आलं जे मला अवॉइड नाही करता येते आणि मला जे करावंसंच वाटतंय, तर मी नक्की विचार करेन. तुझ्या घरातली संगीताची परंपरा पाहता, म्हणजे अगदी तुझ्या पणजीपासून ते आतापर्यंत तुला गाता येतं किंवा ही गाण्यात काहीतरी करू शकेल हे घरी कळलं केव्हा, लक्षात कधी आलं? माझ्या घराण्यातच संगीत आहे, म्हणजे वारसाच आहे अनेक पिढ्यांचा. म्हणजे माझी पणजी तारामती घारपुरे ही भालबा केळकरांच्या पिढीमध्ये होती. तिने अनेक नाटकं लिहिलेली आहेत, दिग्दर्शित केलेली आहेत आणि तिला स्टेट अवॉर्ड पण आहेत लागोपाठ 2 वर्ष. आणि तर म्हणजे त्या पिढीपासून चालत आलेला हा वारसा आहे. मग नाटक असेल, संगीत नाटक असेल, शास्त्रीय संगीत असेल, उपशास्त्रीय असेल. आणि मी खूप लहानपणापासून अगदी म्हणजे जेव्हा काही शिकत नव्हते तेव्हापासून मी घरी कायम तो संगीताचा जो एक व्यासंग असतो तो कायम राहिलेला आहे. अनेक लोकांचं, अनेक दिग्गज कलाकारांचं येणं घरी राहिलेलं आहे. तर त्यामुळे हे सगळं बघत असताना कुठेतरी ते आपोआपच झिरपत होतं माझ्या आत्म्यामध्ये, असं मला वाटतं. आणि ते करत असताना सावनी आधीच शिकायला लागली होती. मग तिला तानपुरा मागे साथ कर, मी खूपच लहान होते. आणि त्यावेळेला हिला आवड आहे हे नक्कीच माहित होतं, पण म्हणजे इतकं पण माहित नव्हतं की ही करेल काही गाण्यात. तर मी गाणं ऐकायची. सावनीचं गाणं जेव्हा तिला तिचे गुरु शिकवायचे तेव्हा ते ऐकून एकटी गायची, किंवा बाबा शिष्यांना शिकवायचे तेव्हा मी ते खाली खेळत असेल तरी मी ते ऐकत असायची वरनं. असंच अचानक एकदा सावनी वीणा सहस्रबुद्ध्यांकडे गायला गेली असताना त्यांनी सांगितलं, हे गाऊन दाखव जरा, आणि मी ते गायले. आणि तेव्हा त्यांना कळलं, त्यांनी बाबांना सांगितलं, अरे तुझ्या मुलीचा आवाज फार वरच्या पट्टीतला आहे आणि इतकं सुंदर गाते ती की तिला सुगम संगीत, फिल्म म्युझिक हे उत्तम गाईल ती. आणि मग माझी आवड सुद्धा ती तशीच निघाली चित्रपट संगीताकडे. आणि मग माझं शिक्षण चालू झालं बाबांकडे, आजीकडे, यादवराज खडांकडे, रवी दात्यांकडे, आणि मग चालू राहिला वारसा. म्हणजे तुझे आजी आणि वडील हे तुझे घरातलेच पहिले गुरु आहेत. संगीताचा हा वारसा पुढे नेताना दडपण असतं का ग, का जबाबदारी वाटते? मी खरं सांगू का, नाही, ते दडपण असं कधी नाही आलं. कारण का मी 16व्या वर्षी सारेगमची मेगा फायनल जिंकले होते 1998 मध्ये. त्याच्या आधी साधारण 11व्या वर्षी मी माझा पहिला जाहीर कार्यक्रम केला पुण्यामध्ये. तर तेव्हा त्या काळानुसार दडपण वगैरे पेक्षा जेव्हा मी पहिला कार्यक्रम केला, पुणेकरांची थाप पडली, ते कौतुक झालं, तेव्हा एक आनंद होता की अरे वा, मला हे करायला आवडतंय आणि मला लोकांनी प्रेम दिलं ते मला आवडतंय. इतक्या सरळ साध्या त्या भावना होत्या. तरी सुद्धा आजची पिढी जी आहे ती जास्त काय म्हणतात त्याला, सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे त्यांना लगेचच त्याचं एक 11व्या वर्षी त्यांना कळतं की मला हेच करायचं. मला तो आनंद जास्त होता. मग आजी गातीये का वडील गातायत, मग ते प्रेशर आहे ह्यापर्यंत मी पोहोचलेच नव्हते. मला गाणं करायचंय, ते करायला आवडतंय, याच फक्त एका धाग्यावर मी पुढे जात होते. ऑफकोर्स जसं समजत गेलं, जसं वय वाढत गेलं, जशी ती प्रगल्भता येत गेली, तसं मला कळलं की हो, हा वारसा आहे, हे संस्कार आहेत माझ्यावर झालेले, हे संस्कार मला पुढे न्यायचे.
आता याच्यात एक कसं असतं ना, की एवढी मोठी स्पर्धा जिंकलेली आहे, त्याच्यानंतर घरातच गाण्याचा वारसा आहे, तर हिला काय सगळं सोपं झालं असेल पुढे. तुझ्यासाठी हे असंच होतं का? सोपं होतं का? संघर्ष होता, आहे का कसं आहे? प्रचंड संघर्ष होता. त्याचं कारण असं की आजी गायची, हं, माझी पणजी त्याच्यात होती, माझे हं. वडील त्याच्यात होते. हं. जेव्हा फायनल जिंकले तेव्हा काय झालं की मोठं दालन ओपन झालं हां, नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं. तेव्हा सोशल मीडिया किंवा बाकीच्या कुठल्याच गोष्टी, जास्त चॅनल्स, जास्त रेडिओ चॅनल्स असं नव्हतं. खरंय. त्यामुळे तुम्ही जिंकलात तरी लोकांपर्यंत तुम्ही त्या माध्यमातून पोहोचलात, हां, पण त्याच्यानंतरचा स्ट्रगल हा खरा असतो. तुमचं गाणं लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, हां, हां, ते ऐकवायला जायचं, हां. मुंबईत यायचं. सुट्ट्यांमध्ये मी मुंबईत यायची. हं, मुंबईत कोणी नातेवाईक नव्हते आमचे, हं, हं. त्यामुळे एक एक दिवसाची ट्रिप करायची. हां, रात्री परत जायचं, दुसऱ्याशी सकाळी परत पुण्याहून निघायचं. हां. तेव्हा एक्सप्रेस वे पण नव्हता. होय. तर त्यावेळची ही गोष्ट आहे. आणि काम कुठेतरी जायचं, 4 तास आपलं गाणं ऐकवायचं, एखादी कॅसेट घेऊन जायची. हां, हां, 4 तासानंतर परत पुण्याला जायचं, परत दुसऱ्या दिवशी यायचं. हां, त्यामुळे तो मानसिक शारीरिक स्ट्रगल जो आहे हां. तो प्रचंड केलेला आहे. पण हे असं किती एक- वर्ष एक केलं? दिवसासाठी. मुंबई पुणे खूप असा हा वर्ष. प्रवास? खूप वर्ष. तर आणि जेव्हा कसं असतं, तुम्हाला राहायचं ठिकाण नसतं मुंबईमध्ये हां, किंवा नातेवाईक नसतात तुमचे, तेव्हा आणि जरी किती कोणी तुमचं जवळचं असेल हं, तरी तुम्ही त्यांच्याकडे किती दिवस राहणार. हं, हं. आणि या क्षेत्रातली टायमिंग इतकी ऑड असतात हां, की तुम्ही कधी जाता कधी येता. तर हे सगळं थोडंसं ऑकवर्ड होतं आपल्याला हां, की आपण राहतोय खरी, पण असं किती दिवस राहणार. हां, आणि टू बी व्हेरी ट्रू, जरी माझ्या घरात गाणं असलं हं, तरी फिल्म इंडस्ट्रीशी डिरेक्टली निगडीत माझे घरचे लोक नाहीयेत. हं. संगीत नाटक हा वेगळा प्रांत आहे. खरंय. त्यामुळे तो एक स्ट्रगल होताच माझ्यासाठी. असं नव्हतं की गाणं मेल केलं आणि ऐकवलं किंवा इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला आणि हा हां. काळच नव्हता तो. हां. अत्यंत मोठा स्ट्रगल होता ओ, की लोकांपर्यंत पोहोचणं, हां, की तो पत्ता फाइंड आउट करायचा, तिथे जायचं, हां. 8-8 तास बसायचं, हां. कधी कधी सांगायचं की तो उद्या या, ओ, मग दुसऱ्या दिवशी जायचं, पण राहायचं कुठे. हां. म्हणजे त्यावेळेला असं होतं की सगळ्या पुण्याला जाणाऱ्या बसेस, हं. पुण्याला व्हाया पुणे जाणाऱ्या ट्रेन्स हां. या सुद्धा पाठ होत्या. हां. आणि काम झालं की जायचं, ट्रेनमध्ये बसायचं, पुण्यात जायचं, परत दुसऱ्या दिवशी बोलवणी निघायचं. हां. कधी कधी ऑन द वे असतानाच कळायचं की काम नाहीये, हां. मग रस्ता क्रॉस करून लोणावळ्याच्या दुसऱ्या बाजूला उभं राहून परत पुण्याला यायचं. ओहो. म्हणजे इतकं मला वाटतं सगळं क्रेडिट मी माझ्या आई वडिलांना देईन, हां. कारण का मला वाटतं ते नसते तर म्हणजे मी घडलेच नसते. मग कुठेतरी मी भाड्यावर घर घेतलं आणि हां. मग मी म्हटलं की आई आणि मी मुंबईत शिफ्ट व्हायचं ठरवलं की नाही, हां. हे आपल्याला करायचं तर ते इथे राहूनच करणं गरजेचं आहे. हां, हां, हां. पण मग तेव्हा ठरलं होतं की आता करिअर यातच करायचं. हो 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 हो, अगदी अगदी. पण आता एक की ती सगळ्यात मोठी स्पर्धा जी आहे ती जिंकलीस तेव्हा तुझं वय साधारण मला वाटतं 15-16 वर्ष असेल, बरोबर ना? हो हो. आणि त्याच्यानंतर तुला मग हळूहळू संधी येत होत्या. गाणं निवडताना तुला घरच्यांची मदत होत होती का? एखादा कलाकार एखादी भूमिका निवडताना त्याचे काही निकष असतात, काही विचार असतो त्याच्या मागे. असं काही तुझं होतं का? किंवा घरून काही त्या संदर्भात काही टिप्स होत्या का दिलेल्या? कसं होतं की जेव्हा मी माझ्या स्ट्रगलला सुरुवात केली, हां. जो साधारण 16-17 वर्षाची मी होते, जसं मी म्हटलं, मी 11व्या वर्षी माझा पहिला कॉन्सर्ट केला होता, ज्याच्यात मी हां. अर्थात दीदींची, आशाताईंची गाणी गात होते. हां, हां. सगळ्या गायकांच्या मनात गुरु म्हणजे दीदी आणि आशाताईच आहेत. होय. तर अर्थात मी त्यांची गाणी गात होते. हां. पण जसजशी मी मोठी होत गेले तसतसं मला एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा मी ही गाणी गात होते हं. ती आपलीशी करून गात होते, ती माझी करून गात होते. हं, हं. अर्थात एक गायक म्हणून त्याच्यात त्या चालीमध्ये आपण थोडेसे बदल करून थोड्या हरकती बदलतो, काही एक्स्ट्रा जागा घेतो. हा गायकाचा शोध असतो त्या गाण्यामधला, हं, जागांमधला. हं, हं. पण तरी मला काय होतं, वाटायचं की हा जर फॉर एक्झाम्पल मला वन्स मोर आला किंवा खूप टाळ्या मिळाल्या, तर मी त्या टाळ्यांवर किंवा वन्स मोरवर कधी हुरळूनच गेले नाही. वा. त्याचं कारण होतं की हे गाणं माझं नाहीये, हां. हे गाणं दिदींचं आहे, हा वन्स मोर त्यांच्यासाठी आहे, किंवा हा वन्स मोर त्या संगीतकारासाठी आहे, गीतकारासाठी. हां. हे आय डोंट ओन दॅट सॉन्ग. हे कोणाचं तरी गाणं आहे जे मी गाते, ते तुम्हाला आवडतंय, तुम्ही त्याला रिस्पॉन्स देताय, खूप आनंदाची गोष्ट आहे. हां, हां. तरी पण ते माझं नाहीये. तर मला माझं काही करायचं असेल तर त्याचा स्ट्रगल फारच मोठा आहे. तुमची वाट तुम्हाला धरायची असेल तर ती फारच वेगळी असते आणि त्याच्यासाठी प्रचंड कष्ट, प्रचंड सॅक्रिफाईस आहे. तुझी सुरुवात खूप लवकर झाली, याचा फायदा झाला का तुला? फायदा हो डेफिनेटली झाला.
काही तोटे पण असतात डेफिनेटली. आणि कमिंग बॅक टू युअर प्रिव्हियस क्वेश्चन, की ही सगळी गाणी गात असताना तेव्हा भावसंगीत पण होतं. हा जो एक जॉनर होता भावसंगीताचा, भाव सुगम गजानन सगळंच होतं. वाटवे, सुधीर फडके असे अनेक संगीतकार म्हणजे. हा. तर तेव्हा जी गाणी मी गात होते ते अत्यंत चांगल्या लिरिक्सची, अत्यंत सुंदर चालींची. हा. आणि ते वय असं होतं की मला हे गायचं नाहीये हे ठरवण्याची तेवढी माझ्यात कुवतच नव्हती. मी खूप लहान होते. हा. पण जशी मी मुंबईत आले, माझा स्ट्रगल चालू केला, माझ्याकडे गाणी यायला लागली. आणि अगदी खरं सांगायचं तर सुरुवातीच्या काळात तुम्हाला कुठलाही से नसतो. मला हे गायचं नाहीये असं तुम्ही नाही सांगू शकत. हा, अर्थात अत्यंत बिभत्सच कुठलं तरी लिरिक्स आले किंवा अत्यंत वाईट दर्जाचं गाणं आलं तर ते नक्कीच आई वडील सांगायचं की नाही हे नाहीये मला गायचं. पण असं झालं नाही फॉर्च्युनेटली कधी. ते कधी कधी आता होतं इतके वर्षांनी. पण तेव्हा ते झालं नाही. माझ्याकडे खूप चांगली गाणी आली. उत्तरायणमधलं धुंद होते शब्द सारे असू देत किंवा त्याच्या आधीच माझी सुरुवात एहसास हिंदीच्या प्लेबॅक मधून झाली महेशजींच्या. तर अत्यंत छान गाणी, अत्यंत चांगले लिरिक्स माझ्यापर्यंत आले. तर त्यामुळे आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की त्या काळात तशी गाणी येत नव्हती माझ्यापर्यंत. नेमकं जेव्हा गाणं हातात येतं तेव्हा तू काय पाहतेस? तुझ्यासाठी गाण्यातला शब्द आणि शब्द समजून घेणं ही प्रक्रिया नेमकी कशी असते? कारण तू हिंदीत गायलीयस, अगदी तामिळ, मल्याळम ते वेगवेगळ्या भाषांमध्ये गायलीयस. तर ही सगळी प्रक्रिया जाणून घेणं आम्हाला म्हणजे आवडेल ऐकायला. बाकीच्या लँग्वेजेस मध्ये म्हणाल तर मला एक तर ती भाषा असं नाही कळत की लिरिक्स आले आणि तुम्हाला समजली. त्यामुळे ते तुम्हाला समजून सांगतात की बाबा हे सॅड सॉन्ग आहे किंवा हे रोमॅन्टिक सॉन्ग आहे किंवा हे सिडक्टिव्ह सॉन्ग आहे. व्हॉट एव्हर इट इज, द मूड ऑफ द सॉन्ग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या भाषेत जेव्हा मला गाणं येतं तेव्हा डेफिनेटली मी नेहमी लिरिक्स आणि चाल आधी मागवून घेते. कारण का कधी कधी काय होतं की काही अनकम्फर्टेबल लिरिक्स असतील तर ते तिकडे जाऊन सांगण्यापेक्षा ते आधीच सांगितलेले बरे. सो हा एक पायंडा माझ्याकडे नेहमी असतो. आणि विशेषतः जेव्हा एखादी लावणी माझ्याकडे गायला येते तेव्हा मी डेफिनेटली आय मेक द पॉइंट की लिरिक्स मला आधी कळले पाहिजे. किंवा एखादं वर्ल्ड आयटम सॉन्ग असेल तर त्याचे लिरिक्स काय आहेत, त्याला दर्जा आहे की नाही, खूप अंडर द बेल्ट नाहीये ना, किंवा ऐकता क्षणी आपल्याला काय फील येतोय हे मी अत्यंत काटेकोरपणे पाळते. लिरिक्स कुठल्या दर्जाने लिहिले गेलेत, कसे लिहिले गेलेत. अनेक अशी गाणी जी मी सांगितलं मी नाही गाणार, सॉरी मी कम्फर्टेबल नाहीये, तुम्ही बदलणार असाल तर मी गाते. हे फार फार गरजेचं आहे कारण का आपण समाजाचं एक देणं लागतो आर्टिस्ट म्हणून आणि तुम्ही पुढच्या पिढ्या घडवत असता कलाकार म्हणून. तर तुम्ही त्यांना काय देता, कशा प्रकारे देता हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे मी मात्र कायम पाळत आले. आजवर इतकी सुंदर सुंदर गाणी तू गायलीयस, 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. मला इथे तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया काय असते आणि प्रेक्षकांकडून काय प्रतिक्रिया येते, मान्यवरांकडून मिळालेली उत्तम दाद अशी कोणती आहे ते सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. माझ्या घरच्यांची प्रतिक्रिया ही नेहमी शिकवून जाणारी असते. आनंद आहे तुला हे मिळतंय, आनंद आहे तुला हा पुरस्कार मिळाला किंवा हे छान गाणं मिळालंय. आणि मुख्य म्हणजे हे सगळं करत असताना पाय जमिनीवर राहणं, आपल्या एथिक्सशी प्रामाणिक राहणं. आणि मुख्य म्हणजे ना आय ऑलवेज बिलीव्ह की नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी काही मिळत नसतं. त्यामुळे त्याच्यावर पूर्ण बिलीफ असणं. कारण आजकाल मी बघते की खूप अस्थिरता आहे, प्रचंड अस्थिरता आहे. कारण का 2 दिवसात लोकांना स्टार व्हायचंय, 2 दिवसात लोकांना सगळंच हवंय. मी खूप फॉर्च्युनेट आहे की मला असे संस्कार मिळालेत. आणि कुठेतरी काय असतं की संस्कार तुमच्या मागे असतातच पण तुमचं मन सुद्धा तिकच घट्ट असायला लागतं. एखाद्या काय म्हणतात त्याला लोहे जैसा होना चाहिए असं मला फार वाटतं. कारण अनेक गोष्टींना नाही म्हणणं, तर कौतुकापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या घरनं जास्त सांगितल्या गेलेल्या. हे सगळं मिळालंय पण एक हे लक्षात ठेवा, या प्रकारे पुढल्याला थोडंसं वेगळ्या प्रकारे करून बघ. ते कधी काय म्हणतात त्याचा आनंद राहिलाय मला कायम. जे काही मिळालं त्याचं मी समाधानी आहे नक्कीच. विशेषतः आजीची प्रतिक्रिया काय होती? आजीची खूप अप्रतिम प्रतिक्रिया होती. कारण म्हणजे तिच्या डोळ्यात आलेलं पाणी माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे ते मी विसरूच शकणार नाही कधीच. आणि ती इतकी मॉडर्न होती तिच्या विचारांमध्ये की प्रत्येक प्रकारचं संगीत ऐका म्हणायची ती. प्रत्येक प्रकारचं संगीत. मग फक्त नाट्य संगीत नका ऐकू किंवा फक्त शास्त्रीय नका ऐकू, तुम्ही पाश्चात्य संगीत पण ऐका, तुम्ही रोमॅन्टिक जॉनर पण ऐका, तुम्ही जॅझ ऐका, तुम्ही लावणी ऐका, सगळ्यातलं चांगलं घ्या. सो हा जो विचारचा एक वाईडनेस आहे ना, ओपननेस आहे, तो आयुष्यभर मला घरनं मिळालाय. त्यामुळे माझी वर्सटॅलिटी जपायला मला त्यांनी खूप मदत झाली.
वा. तुझ्या आजीने मृच्छकटिक, सौभद्र, संशय कल्लोळ, स्वयंवर, हो. मंदारमाला सारख्या अनेक नाटकांमध्ये नाटकं. हो. कामं केलेली आहेत, हो. महत्वाच्या भूमिका केलेल्या आहेत. तुला हो. आजीचं कोणतं पद आवडतं किंवा कोणतं गाणं जास्त आवडतं? बापरे, कितीतरी पदं आठवतात मला या हा. सगळ्या नाटकांमधली. फक्त तिने मला पाहिलेलं नव्हतं. हा. आणि आता रिसेंटलीच मला आय थिंक ऑल इंडिया रेडिओकडनंच एक ऑडिओ क्लिप आली होती. तिने ऑल इंडिया रेडिओला मृच्छकटिक मधलंच कुठलं तरी पद गायलं होतं आणि ते ऐकताना मला म्हणजे इतका काटा अंगावर. त्या काळातलं ते रेकॉर्डिंग होतं. इतकं सुंदर, इतकं निकोप, म्हणजे मी सांगूच शकत नाही. माझ्या डोळ्यासमोर आता तिचे आणि छोट्या गंधर्वांच्या गाठी भेटी किंवा ती त्यांच्याकडे शिकायला जायची आणि अनेक वेळा आम्ही तिला सोडायचो तिथे. तर आणि या मेमरीज आहेत, वा. पण त्या इतक्या सुंदर आहेत. हं. आता त्या आठवताना इतका आनंद आणि इतकी मजा येते. त्या काळात आपल्याला त्याचं महत्व कळत नसतं, हा, हा, हा. पण आता आठवताना असं वाटतं अरे हो, आपण तिला तिथे सोडलेलं आहे, आपण या व्यक्तींना बघितलेलं आहे. हा, हा. छोट्या गंधर्वांना आपण काही क्षण का होईना, काही तास का होईना भेटलो आहोत. वा. सांगू शकत नाही शब्दात. तुझी काही गाणी जी आहेत ना ती तू तुझ्या आजीला, आईला अशी समर्पित केलेली आहेस. आम्हाला 2 ओळी ऐकायला आवडतील. आज म्हारे घर पावना, पिया पावना, हरी पावना. आज म्हारे घर पावना, चाँद हारो मंगल गाओ, चाँद हारो मंगल गाओ, कैसे रे ढालो भारे साजना, पिया पावना. आज मारे घर पावना, पिया पावना, हरी पावना. आज मारे घर पावना. वाह, मस्त. आणखी एक गाणं आहे जे तू तुझ्या आईला समर्पित केलेलं आहेस, जोधा अकबर मधलं. अरे काय सुंदर आहे ते गाणं. आम्हाला हा, त्याच्याही ते- 2 ओळी ऐकायच्या आहेत आणि त्यानंतर आपण मग त्याविषयी बोलू. मनमोहना, मनमोहना, कान्हा सुनो ना, तुम बिन पाओ कैसे चैन, तरसो तुम्ही को दिन रैन. छोड़ के अपने काशी मथुरा, छोड़ के अपने काशी मथुरा, आके बसो मोरे नैन, तुम बिन पाओ कैसे चैन. कान्हा रे हाँ, तरसो तुम्ही को दिन रैन. वाह वाह. तुम्ही गायक कलाकार ना खरी ईश्वराची पूजा करता असं नेहमी मला वाटतं. कारण तुम्ही साधना करता आणि कलेची साधना ही ईश्वराची पूजाच आहे. खरंय, अगदी खरंय. या सिनेमाविषयी आणि या गाण्याविषयी काय सांगशील? या सिनेमाविषयी हा 2007चा चित्रपट आहे हं. आणि ए आर रेहमान यांच्याकडचं माझं हे पहिलं गाणं आहे, हो. म्हणून ती मेमरी माझ्यासाठी फार स्पेशल मेमरी आहे. हं, हं, हं. गाण्याची रेकॉर्डिंग म्हणजे एक मैफिल असते त्यांच्यासाठी. हा. आणि त्यावेळेला तो काळ असा होता की ते स्वतः फोन करायचे, स्वतः तिथे असायचे रेकॉर्डिंगला. हा, हा. आणि अफाट आणि अचाट प्रतिभा संपन्न असा म्युझिक डिरेक्टर आणि स्वतःचं काम आणि स्वतःचं संगीत हा. त्याच्या पलीकडे काहीच नाही त्यांच्यासाठी. हा, हा, हा. आणि कुठेही एक माणूस म्हणून कमी नाही येत ते कुठेच. त्यामुळे एक कनेक्ट फार जास्त वाटतो मला त्यांच्याशी. हा, हा. आणि त्यांचं संगीत अफाट आहे, त्यांच्या अरेंजमेंट, त्यांची कंपोजिशन फार वेगळी असतात, वेगळ्या धाटिनीची असतात. अनेक वेळा त्यांची कंपोजिशन लाईव्हला गाताना फार कस लागतो गायकाचा, कारण कुठे श्वास घ्यायला जागा राहत नाही. हं, हं, हं. अशा प्रकारची कंपोजिशन्स आहेत. आणि जोधा अकबर इज ऑलवेज स्पेशल टू मी. 9:10 चालू झालेलं रेकॉर्डिंग सकाळी 7 संपलेलं असेल. ओ, एका अक्षरशः गाण्याचं म्हणजे हो, म्हणजे एक मैफल असते.
आणि असंच प्रत्येक वेळा आतापर्यंतचा अनुभव माझा त्यांचा तसाच आहे. खूप काही घेण्यासारखं आहे एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून. आणखी एक कसं आहे की तुझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये महत्त्वाचे 2 ते 3 टप्पे मला असे वाटतात. एक म्हणजे सगळ्यात मोठी स्पर्धा तू जिंकलीस तो, त्याच्यानंतर जोधा अकबरचा असेल आणि नंतर मग नटरंग. यातला कुठला तुला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट वाटतो तुझ्या आयुष्यातला, तुझ्या संगीत कारकिर्दीतला? मी खरं सांगू का, जेव्हा जेव्हा मला टर्निंग पॉईंट हा प्रश्न येतो, हां. खूप विचार केल्यानंतर मला खूप प्रामाणिक उत्तर असं येतं, ज्या ज्या संगीतकारांनी मला आतापर्यंत गाऊन घेतलं, मराठीत असेल, इतर असेल, हां. जे कोण संगीतकार ज्यांची गाणी मी गायली, प्रत्येक संगीतकारांनी मला वेगळ्या प्रकारे बघितलं. अगदी आता पण उल्लेख केला जोधा अकबरमध्ये त्यांनी मला एका डिव्होशनल गाण्यांसाठी विचारलं. A.R. रेहमान. येस. मुंबई पुणे मुंबई असेल, मी रोमॅन्टिक गायले. उत्तरायण मी रोमॅन्टिक गायले. हां. किंवा काही अल्बम्स मी केले, त्यात वेगळ्या संगीतकारांनी मला अभंगांसाठी विचारलं, ब्रेथलेससाठी विचारलं, हां. नटरंगमध्ये मला लावण्यांसाठी विचारलं. बाकी अनेक संगीतकारांनी मला वेगवेगळ्या धाटणीची गाणी हं, हं. प्रत्येक संगीतकाराकडे मी गायले. हं, हं. त्यामुळे मला वाटतं हे सगळे ते टर्निंग पॉइंट आहेत माझ्या आयुष्यात. कारण का ते जर नसते हं, हं. तर आज जे काय मी मिळवू शकले ते मी मिळवू शकले नसते. कारण का तो विश्वास असणं गायकावर हं. आणि त्या विश्वासाला आपण पात्र ठरणं. म्हणजे एका संगीतकाराकडे मी मला वेड लागल्यासारखं गाणं पण गायले, त्यांच्याचकडे मी एखादा रॉक अँड रोलचा पण जॉनर गायले, हो. त्यांच्याचकडे मी फोकचा पण जॉनर गायले. त्यामुळे हा त्यांनी टाकलेला विश्वास आहे ना माझ्यावरती, खरंय. की तिला फक्त एकाच प्रकारचं नाही, आपण दुसरीकडे पण तिला घेऊ शकतो आणि ती त्याला न्याय देईल. हो. हा जो विश्वास त्याने टाकलाय त्याला सारखं मी केलं पाहिजे. तर त्यामुळे मग ती लावणीची जबाबदारी असो किंवा दुसऱ्या कुठल्या जॉनरची असो, तो टाकलेला विश्वास आणि त्याच्यावर घेतलेली मेहनत ही फार महत्वाची वाटते माझ्यासाठी. त्यामुळे ते टर्निंग पॉइंट आयुष्यात येत गेले हां. आणि मी न्याय देण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. आपण ना नटरंगविषयी बोलूया. म्हणजे नटरंगला 15 वर्ष होतील मला वाटतं आता. जेव्हा तुला या चित्रपटाविषयी विचारलं, गाण्यांविषयी विचारलं, तेव्हा नेमकं काय वाटलं? काय भावना होती? म्हणजे वाजलं की बारा आहे, मथुरेच्या बाजारी आहे, अप्सरा आली. खूप कौतुक झालं खरं तर तेव्हा तुझं, बरोबर ना? पण त्याच्यानंतरची म्हणजे तो सिनेमा येण्याआधी आणि तो सिनेमा आल्यानंतरची परिस्थिती काय होती? त्याच्या आधीपर्यंत मी खूप रोमॅन्टिक गाणी गायले, खूप अभंग गायले, अनेक अल्बम्स केले हं, हं. आणि खरं तर त्याच्या आधी मी लावण्या पण गायलेले. पण अनफॉर्च्युनेटली ते चित्रपटच लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. ओ हो. म्हणजे मी सांगते साधारण 2002-2003च्या गोष्टी. जेव्हा बाळ पळसुले यांच्याकडे मी खूप गायले. बाळ पळसुले खूप मोठे संगीतकार आपल्या इंडस्ट्रीचे होऊन गेले, ज्यांनी त्यांचं एकच गाणं सांगायचं असेल तर अनेक गाणी आहेत त्यांची. हं. कुठे कुठे जायचं हनीमूनला, हां, हां. हे गाणं त्यांचं आहे. होय. आणि अशा त्यांनी त्यांच्याकडे खूप अप्रतिम लावण्या गायलेल्या आहेत. हं, हं, हं. आणि त्यांनी मला लावणीच्या लकवी, हं. लावणी कशी गातात, हां. त्याच्यात नखरा ठसका हा. नेमका कसा द्यायचा, हे त्यांच्याकडे मी खूप शिकले. त्यांनी मला खूप छान समजवलं. हं, हं. पण तो काळ असा होता की मराठीला विशेष डिमांडच नव्हती. 2000 सालची गोष्ट मी हो. करते. तर गाणी रेकॉर्ड व्हायची पण ती पोचायचीच नाहीत लोकांपर्यंत. हं, हं. चित्रपट आला का नाही हे कळायचं नाही लोकांना आणि वेस्ट व्हायची कामं. पण जसा श्वास नंतर काळ बदलत गेला हो. आणि नटरंग सारखी संधी आली, हं, हं. ती गाणी लोकांपर्यंत पोहोचली मोठ्या प्रमाणात. तोपर्यंत काळ बदललेला होता आणि त्यामुळे आय थिंक लोकांनी तो जॉनर माझा नंतर ऐकला, जरी मी तो आधी रेकॉर्ड केलेला असेल काही वेळा, पण तो लोकांच्या समोर अशा प्रकारे पहिल्यांदा आला लावणी. हां. आणि म्हणून नटरंग फार स्पेशल ठरलं. नटरंगासाठी मिळालेली उत्तम दाद. खूप आहेत, पण आता या क्षणाला आठवणारी मला झाकीरबाईंची दाद आहे. ओ. त्यांचे जे बंधू आहेत तौफिक कुरेशी, हां. त्यांच्यासाठी मी एक अल्बम केला होता. त्यांनी मला त्यांच्या अल्बम मध्ये गायला बोलवलं होतं. ताधा नावाचा एक अल्बम होता होय. आणि त्या अल्बमच्या इनॉग्रेशनला झाकीरबाईंच्या हस्ते ते त्याचं इनॉग्रेशन होतं. हं, हं, हं. आणि आय थिंक 2011 सालचीच गोष्ट आहे. आणि मला तौफिकजीने सांगितलं की झाकीरबाईंना तुला नक्की भेटायचं आहे, हां. तर तुला मी सांगतो. आणि इनॉग्रेशन झाल्यानंतर ते मला म्हणले की आपने जो नटरंग में गाया है वो इस लेवल का गाया है आपने कि मेरे पास अल्फाज नहीं है. वाह. आणि मुख्य म्हणजे त्यांनी सांगितलेली खूप सुंदर गोष्ट की हमने आज तक इस दौरान बहुत सारी ऐसी फोक रचनाएं लावणी सुनी है, हं. लेकिन बहुत सारे लावणी का लोग आइटम सॉन्ग बना देते. आइटम सॉन्ग और लावणी में बहुत फर्क है हां. और आपने जो गाया है वो लावणी है किती सुंदर. और आपने जो इसका एक्सप्रेशन दिया है हां. वो इतना इतना जितना चाहिए उतना दिया है.
अगर आपने ज्यादा किया होता तो उसका आइटम सॉन्ग बन जाता. वाह! अगर उसका आपने एक्सप्रेशन ही नहीं दिया होता, मराठी में जैसे बोलते हैं, उसका वरण भात हो जाता. त्यांनी दिलेली कॉम्प्लिमेंट मी कधीच विसरू शकत नाही. वाह! वाह! त्यातली माझी सगळीच आवडीची गाणी, पण मथुरेच्या बाजारी माझं फार लाडकं गाणं. आणि खरंय त्यांनी सांगितलेलं, कारण ओव्हर एक्सप्रेसिव्ह झाली की त्याचं आयटम सॉन्ग होऊन जातं. हे कुठल्याही आर्टिस्टनी पाळलं पाहिजे लावणी गाताना, की काय एक्सप्रेशन आहे, काय शब्द म्हणतात तुम्हाला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मथुरेच्या बाजारीच्या 2 ओळी होऊन जाऊ दे का? दही दूध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी, दही दूध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी, बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरून बाई, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी. चित्रपट संगीत गाताना काही वेगळा अभ्यास किंवा विशिष्ट असा अभ्यास करायला लागतो का? नक्कीच करावा लागतो. खूप सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. हं. सगळ्याच गोष्टी शिकवून येत नाहीत. हं. काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन फार महत्वाचं असतं, हं, हं. की मग संगीतकार काय सांगतो ते ऑब्झर्व करणं, हं, हं, हं. किंवा जुन्या काळातल्या गायकांनी काय गाऊन ठेवले, हं. कुठल्या शब्दाची फेक कशी केली गेली, हं, ती हं. का केली गेली, हं. अगदी सूर लांबवण्यापासून ते एक्सप्रेशन पर्यंत खूप बारीक बारीक गोष्टी चित्रपट संगीतामध्ये असतात. तुमच्यापर्यंत कुठलं गाणं गायला आलंय, त्याचा बाज काय आहे, त्या गाण्याला अप्रोच कसं व्हावं, हं. त्या गाण्यातला ऍटिट्यूड कसा ठेवावा. आजकाल गाणं खूप मॉडर्न झालंय. मॉडर्न सिंगिंग म्हणजे काय ह्याचा एक अभ्यास वेगळा आहे. त्यातली मॉडर्न सिंगिंग ठेवताना सुद्धा, कंटेम्पररी गाणं ठेवताना सुद्धा त्याच्यात हं. आपलं भारतीयत्व कसं ठेवायचं, हं, हं. आपलं भावगीताचा बास कसा ठेवायचा, तरी पण ते गाणं मॉडर्न वाटलं पाहिजे. हं, हं. अशा अनेक गोष्टी आहेत हं. ज्या प्रचंड ऑब्झर्वेशननी येतात. खरंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात जेव्हा तुम्ही एखादं चित्रपटातलं गाणं गाता. आता हे तर तू सांगितलंस, पण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गाताना तुला काय वेगळेपण जाणवतं? मला वाटतं गाणं तेच असतं, हं. त्याचं थोडंसं काय म्हणतो चॉकलेट तेच रॅपर वेगळं आहे, एवढंच आहे. ते फार झगमगीत रॅपर आहे. हं, हं. आणि आता थोडंसं सॅड वाटतं, कारण का हिंदी चित्रपट सृष्टीत आता गाणंच राहिलेलं नाहीये खऱ्या अर्थाने. वर्षभरातनं एखादं मेलोडियस गाणं येणं म्हणजे फारच धोकादायक आहे, कारण का शेवटी जे मेलोडियस आहे ते टिकतं. खरंय. आता फार एका बाजाची गाणी सगळी हिंदीमध्ये येतात. हं, हं. तुम्हाला सगळंच संगीत सारखंच वाटतं, ऐकायला येतं, कोणाचा आवाज आहे हे सुद्धा ओळखू येत नाही. तर या सगळ्या गोष्टींमध्ये ना, आणि आता एकतर रिजनल भाषा किंवा यांनी खूप टेक ओव्हर केलंय, आणि आपण खूप फॉर्च्युनेट आहोत की मराठीत अजूनही उत्तम संगीत येत आहे, वेगळे एक्सपेरिमेंट्स होत आहेत, हं. अनेक चांगल्या संगीतकारांची गाणी येत आहेत, ते झगडतायत, काहीतरी चांगलं काम करू पाहतायत, आणि तशा प्रकारचे सब्जेक्ट येणं पण फार इम्पॉर्टंट असतं, मग ते हिंदी असेल ना तर मराठी असेल. हं, हं. थोडंसं पाश्चात्याचा एक प्रभाव खूप जास्त होत चाललाय, जिथे आपण आपले पाय फिरकतात, मन फिरकत नाहीये. सो हा हिंदीचा थोडा एक डेंजरस भाग आता चालू आहे असं मला वाटतं. हं, हं. त्यातल्या त्यात एखादं चांगलं गाणं आलं हिंदीत की हायचं वाटतं. हं, हं. हिंदीत आता काय म्हणू त्याला, आपण फार वेगळ्या लेवलला गोष्टी चालू आहेत, पण सो फार सो गुड. आय थिंक मला वाटतं की चांगल्या चाली आतापर्यंत माझ्याकडे आल्या, चांगले शब्द आलेत माझ्यापर्यंत, हं, हं. की जसं मी सुरुवातीलाच म्हणलं की आज या गाण्यांना जेव्हा वंशवर येतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो, या गाण्यांचं कौतुक होतं. हं, हं. अवॉर्ड वगैरे फार दुसरी गोष्ट आहे, हं, हं. हं. पण माझ्यासाठी लोकांचं प्रेम हे सर्वात मोठं अवॉर्ड आहे. हं, हं. आणि ते 26 वर्ष मिळतंय, ते सातत्याने मिळतंय. हं, हं. नवीन गाणं कुठलं येतंय, किंवा फार कमी ऐकलेलं गाणं असेल त्याची सुद्धा फरमाईश येणं तुमच्या कार्यक्रमांमध्ये, आय थिंक हे हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. बघ ना, आता जे सांगीतिक कार्यक्रम असतात, स्पर्धेत मुलं भाग घेतात, तिथे ही मुलं सुद्धा जुनी गाणी गाताना दिसतात. आता तुला याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न विचारते की स्टेज परफॉर्मन्स, गाणं सादर करणं की पार्श्वगायन, म्हणजे एकेकाळी तू स्पर्धकाच्या भूमिकेत होतीस, आज तू परीक्षकाच्या भूमिकेत आहेस. हो. तेव्हा आणि आत्ता तुला काय फरक जाणवतोय? खरं सांगायचं गेलं तर साम्यच नाहीये काही. आता साम्याच्या स्पर्धांमध्ये आणि आत्ताच्या स्पर्धांमध्ये अजिबात नाहीये. मी माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मराठीमध्ये हं. किमान अजून अशी गोष्ट नाहीये की आम्हाला स्क्रिप्ट दिलं गेलंय बोलायला. मराठीत अजूनही मी त्याचा अनुभव घेतलेला नाही. आम्हाला जे वाटतं ते आम्ही बोलतो. आम्हाला जे डेफिनेटली हे सांगण्यात येतं की थोडे हार्श कमेंट्स टाळा, हे नक्की सांगण्यात येतं. हं, हं. हं. कारण का आजकाल फार म्हणजे वेगळे मुद्दे पण यायला लागलेत. एक
एन्झायटी, डिप्रेशन किंवा हर्ट होतात गोष्टी, अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे काळानुरूप हे बदल झालेले आहेत. तर ठीक आहे, तिथपर्यंत मी समजू शकते की कशा प्रकारे चॉकलेट रॅपिंग करून गोष्टी सांगायच्या किंवा हे दॅट इज ओके. म्हणून मी म्हटलं की साम्य काहीच नाही आमच्या काळच्या कॉम्पिटिशन्स मध्ये आणि आत्ताच्या. खूपच फरक आहे. इनफॅक्ट सगळंच बदललेलं आहे. कुठेतरी असं मला खंत वाटते की आता गाणं सोडून इतर गोष्टीच खूप बघितल्या जातात. पण मला तुझे तेव्हाचे काही अनुभव जाणून घ्यायला आवडेल. तू स्पर्धेमध्ये जेव्हा सहभागी झाली होतीस तेव्हा तुला कसे अनुभव आले होते? मी जेव्हा पार्टिसिपंट होते तेव्हा खऱ्या अर्थाने ते रियालिटी शोज होते. जे घडायचं ते त्या वेळेला खरं खरं घडायचं. ना SMS वर व्होटिंग होतं, ना फेव्हरेटिझम होतं, ना काही होतं. तिथे फक्त गाण्यावरच निकष होता. आणि मुख्य म्हणजे जे लोकांना आजकाल समजत नाही किंवा त्याची रेषा फार पुसट झाली, प्लेबॅक सिंगिंग ही अत्यंत वेगळी गोष्ट आहे आणि रेग्युलर शोज मध्ये गाणं ही अत्यंत वेगळी गोष्ट आहे. आता काय झालंय की कॉम्पिटिशन्स मध्ये लोक परफॉर्मर शोधतात. दे आर नॉट फाइंडिंग अ प्लेबॅक सिंगर. आणि माझ्या काळात असं होतं की दे आर फाइंडिंग अ प्लेबॅक सिंगर. आणि प्लेबॅक सिंगर झाल्यानंतर एका काळानंतर तुम्ही परफॉर्म कराल, देन यू टेक केअर ऑफ योरसेल्फ. बाकी गोष्टी फॉलो होतील. हा फरक आहे. आणि त्यामुळे आम्हाला तिथेच सांगितलं जायचं की म्हणजे माझ्या वेळेला जे जजेस होते ते म्हणजे 12-13 लोक, अक्षरशः पहाडासारखे लोक बसलेले होते. म्हणजे झाकीर भाई असतील, हरिप्रसादजी असतील, जगजीत सिंग, कल्याणजी आनंदजी, राजकुमारी, ओपी नय्यर, खय्याम, जसराजजी, असे 12-13 लोक बसलेले असायचे. आणि सांगायचे की हे नाही चांगलं झालं. ती ऐकण्याची हिंमत आणि ताकद असायची तुमच्यात. ती कपॅसिटी पण तुम्हाला तुमच्या गुरूंनी आणि घरच्यांनी दिलेली असायची की त्याचं वाईट नाही वाटतं का, मग त्यातनं शिका. आज लोकांना फक्त चांगलं ऐकायचंय. तुम्ही वाईट वेळेला ते समोरच्याला ऐकायचंच नाही. होय, मग प्रगती कशी होणार? अगदीच खरंय. हा कार्यक्रम लागल्यानंतर लोक आवर्जून पाहायचे. सोनू निगम असायचा निवेदनासाठी आणि तुम्ही ही सगळी मुलं यायचात गाण्यासाठी. छान वाटायचं, खरंच छान वाटायचं. तुला जर एखादा कुठला काळ किंवा एखादं गाणं जर रिक्रिएट करण्याची संधी मिळाली तर ते गाणं कोणतं असेल आणि तो काळ कोणता असेल? रिक्रिएट पेक्षा मला काहीतरी नवीनच करायला आवडेल. का सांगते? वा. कारण त्या काळानुसार ते आपण काहीतरी नाविन्य म्हणूनच केलं ना. त्या काळात असं वाटायचं अरे हे नवीन आहे बरं का काहीतरी, हे करून बघू. किंवा साऊंड वाईज असेल, चाली अनुसार असेल, गायकीच्या दृष्टीने असेल, तर त्या काळानुसार ते बरोबर होतं असं मला वाटतं. आणि जसा काळ पुढे जातोय तर आपण हे केलेलं काम थोडं अजून चांगलं होऊ शकलं असतं. हे कायमच प्रत्येक कामाच्या बाबतीत वाटत असतं. पण आय थिंक त्या काळाच्या अनुसार ते बरोबर असतं. त्यामुळे काहीतरी तेच रिक्रिएट करण्यापेक्षा काहीतरी नाविन्याचा ध्यास घेऊन पुढे गेलेलं कधीही चांगलं. आता तू मोठ्या दिग्गजांची नावं घेतलीस. स्पर्धेमध्ये त्यांच्या कमेंट्स यायच्या आणि ते सहन करण्यासाठी असलेली ताकद किती महत्वाची आहे, गुरुचं पाठबळ किंवा आशीर्वाद कसा महत्वाचा आहे हे तू सुद्धा सांगितलंस. पण लता दिदी, आशा दिदी यांची जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली असेल तेव्हा कसा अनुभव होता तो तुझ्यासाठी? कायमच छान राहिलेला आहे. एक तर दिदींना मी खूप वेळा भेटले. म्हणजे त्यांच्या पुण्याचं जे हॉस्पिटल निघालं त्यावेळेला सुद्धा त्यांनी मला गायला बोलवलं होतं. किंवा आणि इकडच्या मुंबईच्या कार्यक्रमांमध्ये मी त्यांना भेटले. आणि एक तर फार कमी बोलायच्या त्या. सरस्वतीला भेटल्याचा जो आनंद असतो ना तोच कायम मला मिळाला. कारण गाण्यातला एक सच्चेपणा, साखरेमधला आणि मधामधला जो फरक असतो. साखर कितीही गोड असेल तरी ती आर्टिफिशियल आहे. मधापेक्षा साखर बरी, पण शेवटी ती आर्टिफिशियल आहे. मध हा मधच आहे, अस्सल आहे. त्याच्यात अधिक गोडवा टाकायचीच गरज नाही. तशा दिदी आहेत. आता खूप वेळा जेव्हा इतर मी गाणी ऐकत असते किंवा काय, खूप असा ट्रेंड निघाला ना की ती ओव्हर मधाळ करतात गाणी. मला असं काय वाटतं, कशाला? गायकाच्या गळ्यात जो गोडवा असेल तो पोचतो. मॉडर्न सिंगिंगच्या नावाखाली जर त्याला एक आर्टिफिशियल स्वीटनेस आणण्याचा प्रयत्न असतो, म्हणूनच कदाचित ती गाणी टिकत नाहीत. किंवा ऐकतो पण छान वाटतात 6 महिने, पण 4 वर्षांनी नाही आठवत. आज दिदींची गाणी अजूनही ऐकतोय आपण. आज काहीतरी असं असतं की ते आपल्या आत्म्याशी कनेक्ट होतं. ते फार फार महत्वाचं आहे. कारण त्याच्यात कुठे आर्टिफिशियल पणाच नाहीये त्यांच्या आवाजात. जे आहे ते फार सच्च आहे, अमर आहे. मुंबई पुणेचा प्रवास सांगितलास, त्याचबरोबर आत्ता तुझं सारेगमतला प्रवास आणि त्या सगळ्या आठवणी उलगडून सांगत असताना एक प्रश्न असा पडतो की तुझे आदर्श कोण आहेत? अर्थात ही जी नावं आहेत ती असणारच, पण त्याच्या बरोबरीनं जेव्हा तू प्रवासात असतेस तेव्हा तू कोणाची गाणी ऐकतेस? खरं सांगू, मी जेव्हा आता मुंबईत सुद्धा इकडून दुसऱ्या रेकॉर्डिंगला जायचंय किंवा कुठे बाहेर जायचंय, आय मेक इट अ पॉइंट की मी गाडीत सहसा कुठलंच गाणं गावत नाही. कारण मे बी मला असं वाटतं मी खूप त्याचा ओव्हरडोस पण नाही करत. खूप विचारांमध्ये असते मी, खरं सांगायचं. आणि ते आत्मचिंतन माझं
प्रत्येक तासात चालू असतो. हा. लोकांना असं फार वाटतं, मी कधी कधी कोणाच्या गाडीत बसले की गाणी लावतील किंवा तुमच्या आवडीची किंवा तुमचीच गाणी लावतो वगैरे. हा, हा. मी त्याला सांगते काहीच राहू नका. तर हा, त्यांना त्याचं खूप आश्चर्य वाटतं की हा, अरे, मी म्हटलं तुमच्यासाठी ते ते रिक्रिएशन आहे, हा, हा, माझ्यासाठी ते प्रोफेशन आहे. एक तर मी माझी गाणी लावतच नाही, कारण मी अच्छा हे असं का मी तसं केलं असतं, हा, हे हा. अच्छा इथे ना थोडं वी बिकम व्हेरी क्रिटिकल. ओ. साहजिक आहे. पण बाकीची पण गाणी मी लावत नाही, कारण माझं चिंतन मनन खूप जास्त चालू असतं काही गोष्टींवरती. हा, मग गाण्यातले विचार असतील, हा. आदल्या दिवशी केलेल्या रियाजाबद्दलच्या गोष्टी असतील, हम्म, किंवा मी जसं म्हणलं की एकंदरच माझा गाण्याचा विचार खूप जास्त चालू असतो. हम्म. तो असं नाही की प्रत्येक वेळेला मी गाणं ऐकते किंवा त्याच्या पलीकडे जेव्हा मी अगदी माझ्या वेगळ्या मूडमध्ये असेल आणि मी गाणं ऐकत असेल तर मी कुठल्याही जॉनरचं गाणं ऐकते. मग कधी कधी आता माझी भाची मंडळी जे ते आता दे आर व्हेरी म्हणजे स्कूल गोईंग आहेत आणि ते आता कुठली कुठली इंग्लिश गाणी ऐकत असतात आणि सांगत असतात की मावशी तू हे गाणं ऐक, तू ते गाणं ऐक, आणि मी ते ऐकते. आणि सो दॅट कीप्स मी व्हेरी अपडेटेड. आणि ऍट द सेम टाइम मी जुनी गाणी ऐकणं किंवा त्याच्यातले विचार काय मांडले गेले गाण्यातले, त्यात गाताना काय विचार केला गेलाय, कसा शब्द उच्चारलाय, काय कुठे श्वास घेतलाय, खूप मायन्यूट गोष्टींचं ऑब्झर्वेशन माझं जास्त चालू असतं. निरंतर अभ्यास सुरू असतो. हो आता तू म्हणालीस की गाणं माझ्यासाठी प्रोफेशन आहे. प्रोफेशन हो, म्हटल्यानंतर आवाजाची काळजी घेणं आलंच. करेक्ट. तू कशी घेतेस आवाजाची काळजी? रियाज कसा असतो? कसा वेळ देतेस? डेफिनेटली खरं सांगायचं तर आता सुरुवातीच्या काळासारखं असं नाही होत की मी रोज सकाळी उठले आणि मी रियाजाला बसले, कारण का रोजची धावपळ, रोजची कमिटमेंट हं, इतक्या जास्त असतात की रोज सकाळी उठून तुम्ही रियाजाला बसलात असं होत नाही. पण दिवसभरात ना कधी बसा, मग जसा वेळ मिळेल तसा बसा. हं, 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 हं. कधी कधी तुम्ही 4 दिवस शो केल्यानंतर येता घरी, तेव्हा अजिबात रियाज करू नये. तुम्ही शांत बसावं, तुमच्या आवाजाला रेस्ट द्यावी, न गाता सुद्धा गाता येतं. ते कसं करायचं तो एक वेगळा मुद्दा आहे. रियाज हा डोळस असावा, नुसता रियाज करायचा म्हणून करू नये. त्याच्यात सुद्धा आवाजाची काळजी घेणं महत्वाचं. किंवा आता ऑब्व्हियसली कोणी एक्स्ट्रीम करत नाही, म्हणजे फक्त गायक लोकच नाही, कोणीच करत नाही की थंडी आहे तर खूप आईस्क्रीम खाल्लं किंवा उन्हाळ्यातच खूप आईस्क्रीम खाल्लं, असं नाही होत. आपण वी आर व्हेरी बॅलन्स, आणि ते बॅलन्स असणं गरजेचं आहे. बाकी मी खाण्यापिण्यात सगळं खाते, कुठलाही अतिरेक नाही बस. तू आता सांगितलंयस आणि आम्हाला अशाही बऱ्याचशा गोष्टी कळलेल्या आहेत तुझ्याविषयी की तू उत्तम स्वयंपाक करतेस, उत्तम चवीची आहेस. आज पाडवा आहे, आमरस, श्रीखंड, पुरणपोळी, आईस्क्रीम, काय बेत काय आहे आज. आणि तुझे छंद म्हणजे बेला शेंडे एक व्यक्ती म्हणून, 24 तास काही तू गायिका नसणार ना, तू एक व्यक्ती अजिबात म्हणून कशी आहेस? 24 तास मी अजिबात गायिका नाही आणि मला राहायचं पण नाहीये. पण कारण त्याची सांगड असणं फार महत्वाचं आहे. एक कलाकार आणि माणूस 24 तास जो कलाकार राहतो, मग काहीतरी तुमच्यात प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. तुमचं काम संपलं की कलाकार नसलेलंच बरं. तिथे तुम्ही माणूस म्हणूनच असलं पाहिजे, तुमच्या लोकांसाठी, तुमच्या जवळच्यांसाठी. बाहेरचं जग आपण बदलू शकत नाही, कारण का तुम्ही स्टेप आउट केलं की लोक तुम्हाला आर्टिस्ट म्हणून जास्त बघत असतात. सो दॅट इज ऍब्सोल्युटली ओके. शेवटी तुम्ही घरच्यांसाठी तुम्ही काय आहात, तुम्ही कसा वेळ देता, तुम्ही किती वेळ देता, किती क्वालिटी टाइम देता, आणि त्यांच्यासाठी किती उभे आहात. आय थिंक हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी माणूस म्हणून. आणि म्हणून ते एक स्पिरिच्युअल बाजू किंवा एक माणूस पण जपणं या सगळ्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि बाकी म्हणाल तर मला भरपूर आवडी निवडीत. मग मला माझ्या भाच्यांबरोबर वेळ घालवणं माझा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो, किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करणं, किंवा काहीतरी गोडाधोडाचं करणं, किंवा इतर गोष्टींची लुडबुड किचनमध्ये करत राहणं, हे मला खूप आवडतं. त्यामुळे लोकांना माहित असतं की हा आपण भेटलो की काहीतरी करणार आहे. त्यामुळे मला खूप आवडतं. सणवार कसे साजरे होतात तुझ्याकडे? तुम्ही दोघी बहिणी असतात घरचे. दिवाळी तर दिवाळी पहाटमध्येच जात असेल तुमची, बरोबर ना? मुंबई का पुणे? म्हणजे जन्म शिक्षण तुझं पुण्यात झालेलं आहे, पण पुण्याला गेल्यानंतर मुंबईतलं काय मिस करतेस आणि मुंबईला आल्यावर पुण्यातलं काय मिस करतेस? विशेषतः सणवार आणि एकूणच सगळ्या गोष्टी. खरं सांगायचं तर प्रत्येक सणावाराला मी आय मेक इट अ पॉइंट की मी पुण्यात असेल, किंवा कोणाचे वाढदिवस असतील किंवा काही महत्वाच्या गोष्टी असतील तर मी डेफिनेटली पुण्यात असते. कारण का ती नाळ तिकडे जोडलेली आहे. तर त्यामुळे मग ते गेट टुगेदर असतील किंवा दिवाळी असेल, किंवा अनेक वेळा काय होतं ट्रॅव्हलिंग मध्ये आमचा वेळ निघून जातो, किंवा कार्यक्रमच असतात. दिवाळी म्हणली तर आजकाल काही विचारायलाच नको, किंवा पाडवा असेल, गुढीपाडवा असेल, त्या निमित्ताने कार्यक्रम असतात किंवा कुठल्या तरी कमिटमेंट असतात. त्यामुळे जेव्हा त्या नसतात किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे दिवस फ्री असतील त्यामुळे ते पॉइंट की मी माझ्या लोकांबरोबर असेल, मग ते माझे घरचे असतील, क्लोज सर्कल असेल. तर त्यामुळे मुंबईत असताना
अनफॉर्च्युनेटली माझे नातेवाईक कोणी नाही आहेत, किंवा अगदी जे आपण कोर आपलं म्हणतो ते माझं पुण्यात आहे. माझे शाळेतले मित्रमैत्रिणी असतील किंवा अजून क्लोज लोक असतील. तर इथे खूप जास्त माझे प्रोफेशनल कलिग्स खूप जास्त आहेत मुंबईत. तो जेव्हा पर्सनल वेळ घालवण्याची वेळ येते तर मी तिथे धावते. तुमचं बहिणींचं नातं कसं आहे? बहिणींपेक्षा आम्ही सर्वात जवळच्या मैत्रिणी आहोत. कारण का अंतर नाही आमच्यात फार, 2-2.5 वर्षाचं अंतर आहे फक्त. तर त्यामुळे रोजचं शेअरिंग असेल किंवा काय घडलंय काय नाही, एकमेकीची साथ देणं, एकमेकींना सांभाळणं. आय थिंक व्हेरी ब्लेस्ड टू बी विथ इच अदर. आणि ब्रेथलेस विषयी काय सांगशील? तर ब्रेथलेस म्हटल्यानंतर शंकर महादेवन यांचं नाव येतं पटकन, पण जेव्हा तुझं ब्रेथलेस ऐकलं तेव्हा कमाल वाटली ग. सुंदर गायलीस, खरंच सुंदर गायलीस. अप्रतिम केलंय, अप्रतिम केलं. तेजस चव्हाणचं म्युझिक आहे आणि प्राजक्ता गव्हाणे म्हणून आहे, तिन्ही त्याचे शब्द लिहिलेत. आणि ही दोन्ही मुलं माझ्याकडे हे गाणं घेऊन आली तेव्हा संपूर्ण तयारीनिशी ते आले होते. त्यांचं कुठली चाल करणं किंवा शब्द लिहिणं बदलणं बाकी नव्हतं. त्यांनी डिरेक्टली मला ते ऐकवलं आणि सांगितलं हे तुमच्या आवाजातच करायचं आहे. आणि माझा पहिला प्रश्न होता की का करायचं, की काय कन्सेप्ट आहे. म्हणजे शंकर महादेव यांचं ब्रेथलेस येऊन काहीतरी 4-1 वर्ष झाली होती तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला मराठीत करायचंय आणि मराठीत ते फक्त तुम्हीच करायचंय, आम्हाला दुसरीकडे कुठे जायचं नाहीये. थोडीशी मी पहिल्यांदा थोडी रिलक्टंट होते. त्याचं कारण हे होतं की ब्रेथलेस आपण जर अगदी खराखुरा विचार केला तर अख्खं गाणं एका श्वासात 3.5 मिनिटाचं गाणं शक्यच नाहीये, कोणाला शक्य नाही. त्याच्यात टेक्निकॅलिटीज इन्व्हॉल्व्ह असतात खूप. तर म्हणून माझा प्रश्न होता की हे तुम्हाला का करायचंय. थोडंसं अनरिअल असलेलं ही गोष्ट असते, पण तो प्रयोगच फार इंटरेस्टिंग आहे. तर ते म्हणले की तुम्ही 2 वर्ष घेतलीत तरी चालेल, पण ते तुमच्याकडनंच आम्हाला करायचंय. तेव्हा मला कळलं की हे लोक काय सोडणार नाहीत आपल्याला. आणि मग मी म्हणले लेट मी टेक सम टाइम, मला तुम्ही गाणं पाठवा, मला ऐकू देत आधी. मग त्याच्यात 1-2च गोष्टींचे आम्ही बदल केले आणि जवळपास 5 महिन्यानंतर आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं. आणि ते गाणं इतकं अप्रतिम झालं की ते हिंदीमधलं ब्रेथलेस जावेदजीने लिहिलेलं आहे, जावेद अख्तर यांनी. तर एक दिवस मी आशुतोष गोवारीकरांची फिल्म होती मोहिंजोदारो, त्या फिल्मचं गाणं रेकॉर्ड करायला गेले होते आणि ते गाणं पण जावेदजींनी लिहिलेलं होतं. तर मला ते रेकॉर्डिंगच्या वेळेला भेटले आणि त्यांनी त्यांच्या फेवरेट सॉंगच्या फोनच्या लिस्टमध्ये आपलं मराठी ब्रेथलेस ठेवलेलं होतं. ते माझ्यासाठी इतका आनंदाचा क्षण होता. ते म्हणले की ह्याचं कंपोजिशन आणि ह्याचे लिरिक्स, मला मराठी फार कळत नाही म्हणले, पण मी माझ्या मराठीच्या एका ओळखीच्या माणसाला ते लिरिक्स विचारले आणि हे माझ्यापेक्षा जास्त चांगले झालेत. मस्त. ते म्हणले मला आता तू बस आणि हे सगळं समजव. आणि त्यांच्यासाठी ते त्यांचं सर्वात आवडीचं गाणं आहे. काय सुंदर अनुभव आहे. अप्रतिम अप्रतिम. आपण हे सगळं क्रेडिट आय थिंक तेजस आणि प्राजक्ताला आहे, कारण का त्यांनी रेडी गाणं माझ्यापर्यंत आणलं होतं. आणि फारच फारच कौतुक आहे त्या दोघांचं, फारच कौतुक आहे. बेला, आता नवीन काय आम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल? मी मुद्दाम पाहायला मिळेल म्हणतेय. पाहायचं मला माहित नाही, पण ऐकायला काय मिळेल का. मुक्ताई नावाची माझी फिल्म येते, त्याच्यात सगळे माझे अभंग आहेत. आणि त्याच्यात एक खूप छान गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदाय जो आपला आहे त्याच्यात संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या संप्रदायात पसायदान गायलं जातं. त्याची चाल खूप वेगळी आहे. आपण जे पसायदान ऐकतो ते बाळासाहेब मंगेशकरांनी कंपोज केलेलं, बीबींनी गायलेलं पसायदान आपल्याला माहिती आहे, पण जी पारंपरिक चाल आहे पसायदानाची ती वेगळी आहे. बर. तर ते आम्ही या फिल्म मध्ये रेकॉर्ड केलंय. तो पसायदान तुम्हाला माझ्या आवाजात आता ऐकायला मिळणार आहे आणि ते पारंपरिक चालीमध्ये ऐकायला मिळणार आहे. तो ते आहे. नंतर घनु वाजे गुणगुणा याची अप्रतिम नवीन चाल तुम्हाला या फिल्म मध्ये ऐकायला मिळेल. अत्यंत सुरेख झालं गाणं. आणि त्याचबरोबर मुंगी उडाली आकाशी हे पण नवीन कंपोजिशन तुम्हाला, हे जुनं कंपोजिशन पण आहे, पण ही सगळी कंपोजिशन तुम्हाला नव्याने ऐकायला मिळणार आहेत या फिल्म मध्ये. आणि ती फिल्म आता लगेचच रिलीज होते. त्याच्या व्यतिरिक्त आता अशी ही जमवा जमवी म्हणून चित्रपट येतोय, ज्याच्यात आपण अशी बनवा बनवी चित्रपट आपल्याला माहितीये, त्याच्यावरनच इन्स्पायर्ड हे नाव आहे, कारण त्याच्यात अशोक सराफ आहेत आणि वंदना गुप्ते यांची जोडी आहे. आणि फार सुंदर सब्जेक्ट आहे फिल्मचा. तर आणि तोही आता लगेचच रिलीज होईल. मेजवानी आहे म्हणजे. इंटरव्ह्यू. हो अगदीच. आणि त्याच्या पलीकडे अजून बरंच काम चाललेलं आहे. बेला, तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच नवनवीन रूपात आम्हाला सतत भेटत राहा. थँक्यू. तुला पुन्हा एकदा नववर्षाच्या शुभेच्छा आणि आमच्या श्रोत्यांनाही. तेव्हा आपल्या या कार्यक्रमाची सांगता तुझ्या स्वरानं होऊ देत.
एक माझ्या आवडीचं कंपोजिशन गाते मी, जे मोगरा फुलला या चित्रपटातलं आहे. हं. मारवाही संपला अन सांज वेडी भागली, मारवाही संपला अन सांज वेडी भागली, सोबती राहण्याची, सोबती राहण्याची आस वेडी लागली, मारवाही संपला अन सांज वेडी भागली. लोकांच्या आवडीचं गाणं. पाकळीला कोणत्या क्षणी हरवते मन कसे, कोमलती कशा धुंद भावना, आल्हाद वाटे कसे बंध जुळती ही प्रीतीचे गोड नाते जन्मांतरी. वाह, मस्त. थँक्यू बेला. आमची पहाट सुरेल केल्याबद्दल तुझे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. रसिक हो, आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादर करते नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.